आपण 4-5 दिवसापूर्वी केलेला खड्डा हा खोल केला, अजून खडकात होता, खडक फोडला, खोल केला आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं, हे 5-6 खड्डे आपण केलेले थोडं कार्यक्रम करण्यासाठी, ते खड्डे आपण मातीने भरून घेतलेले, कडेची माती तशीच ठेवली ती नंतर आपण वापरणार आहोत ती गाठ टाकल्यानंतर। या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये आपण माती भरून घेतलेली, तो खडक आहे, तो खडकाची फक्त खून ठेवलेली आहे। या ठिकाणी पण खडक लागलेला होता, या ठिकाणी झाड लावायचे ती फक्त खून ठेवून आम्ही माती फक्त भरून ठेवलेली, कार्यक्रम ज्यावेळेस घेणार त्यावेळेस आपण ते खड्डे पूर्ण भरून टाकू। असे सगळे खड्डे आम्ही मातीने आज भरून घेतले आहेत। 5 खड्डे तर इथे झाले, 6वा खड्डा त्याला थोडी माती कमी पडली, आता ही पुढची उद्या परवा आम्ही हे टाकून घेऊ, थोडी माती कमी पडली। आणि पाण्यावरती आम्ही आज साफ केले, स्वच्छ केले आणि भरून टाकले, त्याला शेवाळे येतं, 2-3 दिवसांनी आपण साफ करून त्याच्यात पाणी भरून टाकतो। आणि ही चारी जी आहे याच्यातली माती आम्ही खड्डे भरायला वापरली, ही चारी पूर्ण खोल करून घेतलेली आहे, पूर्ण चारी खोल केलेली आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी होण्याच्या दृष्टीने। आणि हा अजून खोल करणार आहे आम्ही, आता फक्त याच्या वरची माती काढून घेतली, मुरुम वगैरे जे आहे खडक फोडून आम्ही चारी अजून खोल करणार आहोत। आता फक्त आपण काम केलेलं आहे, अजून थोडी लांबवायची, इथपर्यंत आपण ही चारी घेऊ शकतोय, थोडं मुरुम लागलेलं आहे, करू शकतो। हा कणसाच्या आम्ही हे मक्याची कणसं आणली, ते काही फळण्यासाठी वगैरे आम्ही लावायचा प्रयत्न करणार आहोत पुढे। आणि आता औरसाहेबांनी एका झाडाचं पूर्ण जुनं झाड आहे 4 ते 5 वर्षापूर्वीचं, त्या झाडाचं आळ साफ करून घेतलंय आणि ते झाड हे केलं, त्याला आता थोड्या दिवसात आम्ही ट्री गार्ड टाकून देऊ, आत्ताच लगेच शक्य नाही आहे पण ट्री गार्ड टाकून देऊ। हे फार जुनं झाड आहे, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर सगळ्या झाडांमध्ये आम्ही सुरुवातीला जे वर्षा टप्प्यावर झाडं लावली होती त्याच्यात काही झाडांमध्ये बेलाबरोबर आम्ही हे झाड लावलं होतं, तर हे झाड जनावरांनी मोडलं होतं, पण आज ते झाड व्यवस्थित उगवलेलं आहे। आज त्याचं आळ साफ करून तावडसाहेबांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि तजेलदार झाड एकदम, त्यामुळे त्याला संरक्षण केलं बांबूचं, तर व्यवस्थित होईल। अशी काही झाडं आम्ही लावली ती अजूनही आहेत 4-5 वर्षापूर्वी, जनावरांनी मोडल्यामुळे लिंबाचं लिंबाचं झाड आहे, याला असं संरक्षण दिलं तर हे झाड चांगलं वाढेल, याला पाणी मिळालं रेग्युलर। अशी काही झाडं आम्ही वर लावली टिकली नाही, परंतु आता आम्ही याला 2 झाड आहेत, ठीक आहे, 2 करतोय।